हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्तच ना. चला तर ॲक्च्युली संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि विचार केला की आपण प्रत्येक वेळेला सकाळचं रुटीन शेअर करतो किंवा संध्याकाळचं रुटीन शेअर करतो किंवा रात्रीचं असेल किंवा नाईट रुटीन वगैरे आपण ही सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. पण मधला जो पिरियड असतो त्यावेळेला आपण खरंच घरातली कामं असतात पण त्या कामं खरंच दिसून येत नसतात. म्हणून विचार केला की चला आपण थोडं तेही गोष्टी शेअर करू. तर ॲक्च्युली आपल्याकडे ताई येतात ना, तर ते भांडे वगैरे सकाळी 10:30-11 वाजता वगैरे धुवून जातात ते. मग म्हटलं की हे भांडी व्यवस्थित लावणं, डबे सगळे एकत्र वेगळीकडं ठेवणे. आता आपले टिफिनचे डबे असतात वगैरे तेही गोष्टी सगळ्याच बाजूला ठेवणे आणि आपलं भांडी वगैरे लावून घेणं हेही काम असतं. बट ह्या कामं ना की ॲक्च्युली दिसून येत नसतात कोणाला. तर जॉबवाल्यांचं ठीक आहे की ऑफिस वगैरे असतात तर ते करतात. पण घरी असणाऱ्यांना होममेकरांचं असं असतं की घरी असून तुम्हाला काय कामं असतात, तर अशाही गोष्टी असतात. बट हे कामं ॲक्च्युली खरंच दिसून येत नसतात. बट ही कामं असतात आणि ह्या कामामध्ये सुद्धाही वेळ जातो आणि हे कामंही तेवढंच व्यवस्थित मॅनेज करणंही तितकंच इम्पॉर्टंट आहे. कारण भांडी जर आपण व्यवस्थित लावून घेतला तरच नेक्स्ट टाईम आपल्याला ते व्यवस्थित शोधताही येतात आणि व्यवस्थित घेताही येतात. सो अशा पद्धतीनं मी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे माझं सगळं आवरलेलं आहे. ॲक्च्युली विचार होता की नाईट रुटीन आपलं शेअर करावं. म्हणजे रात्री झोपताना आपण काय काळजी घ्यायची किचनची किंवा आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्या लागतात जेणेकरून आपण उद्या सकाळचा वेळ आपला वाचून जातो आणि खूप टाईम आपलं सेव्हसुद्धा होईल आणि पटकन आपलं टिफिनची रेसिपी म्हणा किंवा भाज्या पटकन होतील, ब्रेकफास्ट वगैरे पटकन होतील. बट नंतर ना ॲक्च्युली व्हिडिओ करतानाच विचार आला की ह्या गोष्टीही आपलं खरंच मिस होतात. तर म्हणून म्हटलं की चला आपण हे पटकन घेऊ आणि नंतर ना कधीतरी आपण रात्रीची नाईट रुटीन असतं आपलं. कसं आपलं किचन स्वच्छ करून झोपल्यावरतीच आपल्या घरी वगैरे छोटे मोठे किडे होणार नाहीत, कॉक्रोच होणार नाहीत, हेही आपल्याला कशी काळजी घ्यायची ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूच. जाता जाता आठवलं म्हणून मग ह्या गोष्टी आपण शूट करावं विचार आला माझ्या मनात आणि शेअरही करावं असं वाटलं. प्रत्येकांची रुटीन वेगळं असतं, आय नो. आता माझी जशी आहे सध्या तर ती मी फक्त शेअर करते. तर ॲक्च्युली हे संध्याकाळचं भांडी वगैरे सगळं लावून घेणं कधी कधी ठीक आहे, कंटाळा येतो. कधी मला वॉकला गेले की वेळ होतं यायला, तर त्यावेळेला ह्या गोष्टी माझे रात्री शिफ्ट होतात की रात्री झोपताना मी वगैरे सगळे आपले भांडी वगैरे लावून घेत असते. बट मोस्टली असा माझा विचार असता की थोडा मधला पिरियड जेवणाच्या आधीचा स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं असतं आणि मी लवकर जेवत असते. 6 ते 7च्या दरम्यान मी जेवत असते. तर आपल्या साहेबांचा कॉल झाल्यावर मग श्रीषाचंही टायमिंग थोडंसं लेट आहे. म्हणतात एकदाच आपण जेवतो ना घरी संध्याकाळी सगळे, तर एकत्र जेवायला बसावं. बट आपल्या साहेबांचं खरंच टाईम व्यवस्थित नाही आहे जेवणाचं, कारण त्यांचं डिपेंड असतं कॉलवरती. कॉल संपल्यावरती मग ते जेवतात. तर अशा गोष्टीमुळे तर आपली तब्येत बिघडण्याची शक्यता असते. बिघडण्याची म्हणजे की आपलं एक वेळेवर रुटीन असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे मोस्टली विचार करत असते की मी 6 ते 7च्या दरम्यानच मी जेवण करून घेते, कारण मला माझी तब्येत कमी करायची आहे आणि तेवढंच वेळेवर कमीच जेवते पण तेवढंच वेळेवरती जेवायचं असतं. म्हणून मी म्हणते की 6 ते 7च्या दरम्यान मी फक्त जेवण करून घेत असते. सो चला पटकन आता ह्या गोष्टी तर मी भांडी वगैरे पटकन सगळं लावून आवरून घेते आणि जे काही धुवायचे भांडी वगैरे असतात तर ते मावशी येतात, तर त्यासाठी मी बाहेर ड्राय बाल्कनीमध्ये सगळ्याच गोष्टी ठेवून देते. आपले टिफिनसाठी जे डबे असतात किंवा जे काही रिकामे डबे वगैरे झालेले असतात ते मी एका साईडलाच ठेवते, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट टाईम यूज करताही पटकन येऊन जाईल. किंवा आपलं कधी चपातीचं पीठ शिल्लक राहिलं असेल किंवा भाजी वगैरे जर शिल्लक राहिलं असेल तर ते त्यामध्ये काढून पटकन आपल्याला फ्रीजमध्ये वगैरे हे ठेवता येतं. सो त्यासाठी असे सगळं रिकामे डबे वगैरे ठेवले, मस्त अशी भांडी वगैरे सगळंच लावून घेतली, म्हणजे आपलं एक काम थोडंसं रिकामं झालं. तर आता मी ह्या वेळेला काय करते की बदाम वगैरे आत्ताच मी भिजत घालत ठेवते, कारण नंतर ना परत ना की श्रीषा एकदा वर आली ना खेळून तर तिच्याबरोबरच पूर्ण वेळ जातो. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ना की आपल्याला करायच्या असतात, मनात असतात आणि ते लक्षात निघूनही जातं. त्यामुळे ती यायच्या आत मोस्टली जितकं काम करता येईल ना की म्हणजे जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, उद्याची तयारी आपल्याला काय करायचं आहे, जर आपल्याला काही भिजत वगैरे घालायचं असेल डाळी वगैरे किंवा काही कडधान्य वगैरे आपल्याला भिजत घालायचं असेल तर ते मी ह्याच वेळेला सगळ्या गोष्टी करून घेते, जेणेकरून एका साईडला सगळं ठेवून दिलं ना की आपल्या जेवणाची ताटं फक्त नंतर शिल्लक राहतात आणि जर काही भाजी वगैरे जर शिल्लक राहिली असेल तर ते काढून आपल्याला पटकन फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेतात. त्यामुळे बदाम ही आम्ही आत्ताच भिजवून ठेवत असते, त्यामुळे उद्या नेक्स्ट टाईम किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन लगेच ते खाता येईल. आणि परत नंतर
सगळ्या गोष्टी विसरून जाण्यापेक्षा जेव्हा आठवणी आहेत ना त्यावेळेला कामं पटकन करून घ्या. म्हणजे त्याचं ओझं म्हणण्यापेक्षा ना की आपण ते कधीच परत नंतर ना एक सवय लागून जाते आपल्याला, मग परत आपण विसरणारही नाही. आता रोज मी दही लावत असते, म्हणजे विरजण लावतच असते. त्यामुळे मी आत्ताच काय करते की दूध गरम करून ठेवायला देते आणि कोमट झाले की आत्ताच मी विरजण म्हणजे दह्याची तयारी करून ठेवत असते विरजण लावून. म्हणजे तर तेही आपलं एक म्हणजे हे एक गोष्टी मी विसरत नाही. दही टाकायचं मी कधीच विसरत नाही, बट बदाम घालायचं खरंच मी विसरून जात असते. त्यामुळे जेव्हा माझ्या लक्षात येतं ना की ह्या टायमिंगला तर त्याच वेळी मी करून ठेवते. लगेच मी विरजणही लगेच लावून देत असते. तर ॲक्च्युली माझा विचार होता की आता सॅटर्डे संडे येतो आहे तर आपल्याला इडली, आता आपलं मिडियम लोकांचं किंवा महाराष्ट्रीयन लोकांचं पद्धतच आहे म्हणायला काही हरकत नाही आहे आणि मला खरंच आवडतं. कारण सॅटर्डे संडे इडलीचं बेत हे व्हायलाच हवं. कारण आपण रोज चपाती भाजी वगैरे खाऊन कंटाळासुद्धा आलेला असतो, किंवा इडली डोसा हे आपलं मिडियम लोकांना म्हणा किंवा आपल्याला ते सवय झालेलंच आहे. आणि आता गेले 2 आठवडे आपण इथे पुण्यामध्ये नाही आहे, बाहेरच आहे. पण ह्या आठवड्यामध्ये आपण आहे म्हटल्यावर आपला इडलीचा तर बेत व्हायलाच हवा. सो त्यासाठी आताही मी लगेच तांदूळ आणि डाळ वगैरे ही भिजत ठेवते, म्हणजे परत आपल्याला ते रात्रीही आपल्याला विसरणार नाही. त्यामुळं गेल्या महिन्यामध्ये ना की मी सलग 2 ते 3 दिवस झाले विचार होता की तांदूळ भिजत घालू वगैरे, पण नंतरनं टोटली मी विसरून गेले. तर अशा वेळेला माझ्या मनामध्ये येण्यापेक्षा ना की माझ्या त्या चॅनलवरती छोटे मोठे टिप्स आणि मी ट्रिक्स सांगत होते. सो एका ताईचा कमेंट आला आणि म्हणायला लागले की अगं तू काहीच म्हणजे टिप्स अँड ट्रिक्स थोडी रोजच्या तुझ्या ब्लॉगमध्येही तू सांगत जा म्हणायला लागले, की त्यामुळे ना की ब्लॉगही तुझं बघेन आणि सोबत थोडेसे आपले टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा होऊन जातील. म्हटलं वाय नॉट, म्हटलं की ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर त्या गोष्टी सांगणं खरंच खूप इझी आहे म्हटलं, आणि त्या गोष्टीही समजतात. आणि जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत ना तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण मलाही त्या खूप आवडतील आणि मलाही काहीतरी नवीन शिकल्यासारखंही होऊन जाईल. आता इडलीचे बॅटरचे प्रमाण म्हणा किंवा बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला कसं करायचं आहे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. तर आपण ॲक्च्युली काय आता डिस्कस करू की इडलीचं पीठ, आता उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे पटकन आंबलं जातं आणि आंबल्यावरती खूप जास्त आंबटपणाही येत असतो. तर ते येऊ नये म्हणून आपण काय करायचं आहे, तर पहिली स्टेप अशी आहे किंवा पहिली टिप्स अशी आहे की इडली डोश्याचे पीठ आंबवण्यासाठी ठेवले असताना काही वेळा त्या पिठाला खूप जास्त प्रमाणात आंबटपणा येतो. अशा वेळी आलं किंवा हिरव्या मिरच्यांचा आपण वापर करायचा. टिप नंबर 2 आपण अशी वापरू शकतो की इडली डोश्याच्या पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी आपण साखर किंवा गुळाचा वापर करू शकतो. या दोन्ही पदार्थामुळे पिठाचा आंबटपणा कमी होतो आणि चवही चांगली येते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचा, पिठाचा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर आपण गुळाचा वापर तरी करतोच, पण ते दोन्ही पदार्थ किंवा ते दोन्ही प्रमाण योग्य प्रमाणातच वापरायचं, नाहीतर इडली डोश्याची चव आपलं बिघडू शकते. यामुळे आधी थोडीशी साखर किंवा गूळ घालून पिठाची चव घ्या आणि मग कमी प्रमाण वाटलास तर पुन्हा साखर किंवा गूळ घालून तुम्ही ते मिक्स करून घ्या. तांदळाच्या पिठाचा सुद्धा छान वापर होतो. तांदळाच्या पिठाने त्यातील आंबटपणासुद्धा कमी होतो आणि चव देखील अगदी छान रुचकरसुद्धा होते. नारळाचं दूध आपण यूज करू शकतो. एक ओला नारळ घ्या, नारळ मस्त बारीक किसून घ्या. नारळ किसून झाला की त्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि पाणी मिक्स करा. पुढे एका सुती कापडाने हे गाळून घ्यायचं आणि हे दूध आंबलेलं पिठात मिक्स करा. एकदा बॅटरचा उपयोग करून झाला की ते फ्रीजमध्ये नक्की ठेवा, म्हणजेच पीठ आंबणार नाही. खूप जण बॅटर बाहेरच ठेवतात, त्यामुळे ते लवकर आंबलं जातं. बॅटर मिक्सरमध्ये वाटताना तुम्हाला पाणीही जपून घालायचं असतं, म्हणजेच नुसतेच कोरडे वाटून घ्या आणि नंतर आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी घाला. जर तुमचे पीठ फारच पातळ झाले तर डोसे किंवा इडली दोन्हीही होऊ शकणार नाही. अनेक जण मेथीचा सुद्धा वापर करतात, पण मेथीच्या दाण्यामुळे चव वाढते ही गोष्ट खरी असली तरी अधिक वापरामुळे ते बॅटर कडूसुद्धा होऊ शकतं. त्यामुळे जरा जपूनच आपल्याला मेथीचे दाणेसुद्धा आपल्याला टाकायचे आहेत, किंवा भिजत घालतानाच तुम्ही जरासं जपून घाला. पीठ आंबवण्याची प्रक्रिया ही सर्वस्वी मला तरी वाटतं की हवामानावरच अवलंबून असतं. उन्हाळ्यात पीठ लवकर आंबलं जातं किंवा हिवाळ्यामध्ये थोडासा उशीर लागतो.
ह्या छोट्या मोठ्या टिप्स आणि ट्रिक्समुळेच ना की आपलं जेवण खूप छान रुचकर आणि टेस्टीसुद्धा होते. ऑलमोस्ट सगळ्यांना माहीतच आहेत की इडलीचं बॅटर कसं भिजवायचं. आता मोस्टली पुण्या मुंबईमध्ये काय करतात की सगळे विकतच बॅटर वगैरे आणतात, पण कमी प्रमाणामध्ये होत असतं. त्यामुळे घरी अशा पद्धतीनं तुम्ही नक्की करून बघा, पटकन होतं आणि परत आपलं पीठ फसणारसुद्धा नाही आहे आणि छान असं होऊन जातं, आंबणारसुद्धा नाही आहे. फ्रीजमध्ये नक्की ठेवा, त्यामुळे तुमच्या पिठाला 8 दिवस तर काहीच होणार नाही आहे. त्यामुळे टिप्स आणि ट्रिक्स ह्या कशा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. तर असेच काहीतरी येता जाता आपण छोटे मोठे टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा बघू जेवणाचे आणि आपला ब्लॉगसुद्धा असतोच, नाही असं नाही आहे. बट स्वयंपाकामध्ये एकदा किचनमध्ये आले ना तर आपल्याला असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टीमुळेच आपलं खूप वेळसुद्धा वाचतं आणि आपलं आता टिफिन तर रोज असतंच. त्यामुळे मी मोस्टली अशा पद्धतीने तयारी करत असते की आपल्या किचनमध्ये कमी वावर होईल. आता लहान मुलं आहेत सध्या, त्यामुळे आपल्याला खूप असं त्यांना ना की खूप वेगवेगळ्या प्रकाराचे बनवून द्यायला लागत असतात. त्यामुळे त्यांची चवसुद्धा राहते आणि मुलं खातातसुद्धा. कारण आजकाल मुलांचे ना की खूप नखरे तयार झालेले आहेत की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. आपल्या वेळेचं कसं वेगळं होतं की आई जे समोर दिल ते आपण खात होतो, पण आजकाल असं नाही की मुलांना असे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सजवून धजवून त्यांना सगळं द्यावं लागतात. आणि आपलं असं असतं की हेल्दी फूडच का, पण मुलांचं टोटली अपोजिट झालेलं असते की हेल्दी अजिबात खाणार नाही, जंक फूड खातील कारण ते दिसायलाही खूप छान सुंदर वगैरे दिसत असतं. त्यामुळे त्यांना ना की जंक फूड आवडतं आणि आपला अट्टहास असतो की हेल्दी फूड खा. त्यामुळे आपलं कुठंतरी इक्वेशन चुकत असतं. मुलांच्या कलेनंच घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपण हेल्दी जितकं पोटात जाईल तितकंच त्यांच्यासाठी चांगलं आहे. तर मुलांच्या आवडीच्या पदार्थाचा जेवणात नक्की समावेश करा. मुलांनी जेवण लवकर संपवावं यासाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ ताटात असेल ना तर पटकन मुलंसुद्धा आवडीनं खातात. कोणताही विचार न करता खायला देऊ नका. जर मुलांना समोसा खायला आवडत असेल तर तुम्ही घरी समोसे बनवू शकता. समोसा बनवताना मैदा घालण्याऐवजी होल ग्रेन किंवा पिठाचा वापरसुद्धा आपण करू शकतो. त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालू शकतो आपण, वाटाणे, बटाटे, गाजर किंवा हेल्दी फिलिंग्ससुद्धा तुम्ही त्यामध्ये घालू शकता. आणि जेवणात विविधता पाहिजे मुलांना, त्यामुळे मुलं जेवण अर्धवट सोडणार नाहीत कारण त्यांच्या तोंडाची चव बिघडलेली असते. तुम्ही बाळाला एकाच प्रकारचं जर जेवण दिलं ना तर ते लगेच बोर होतात त्या गोष्टीला आणि कमी प्रमाणामध्ये जेवण इंटेक करतात. जर तुम्ही मुलांना जेवणाच्या ताटात एकापेक्षा जास्त पदार्थांचा पर्याय दिला ना तर ते पोटभर सुद्धा जेवतील. आहारामध्ये रंगीबेरंगी पदार्थांचा समावेश नक्की करा. चला, माझी तर इडली डोश्याची तयारी तरी सुरू आहे आणि नक्की तुम्हाला ही वेळ मिळाला तर नक्की एकदा करा आणि ह्या गोष्टीचा विचार करा जेणेकरून आपलं इडलीचं पीठ कधीच बिघडणार नाही आहे आणि पटकन घरीही तुम्हाला करता येईल आणि आंबणारसुद्धा नाही आहे. सो व्हिडिओ कसा वाटला तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता हे पाणी मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवते कारण तेच पाणी आपण झाडांनासुद्धा घालू आणि थोडंसं ह्यामध्ये मेथीदाणंही तुम्ही भिजवलं तरीही चालतं. आता माझ्याकडे सध्या मी काही करत नाही आहे आणि नंतरनं ज्यावेळेला आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची असते ना तर त्यावेळेला आपण जेव्हा पीठ किंवा बॅटर तयार करत असतो त्यावेळेला पोहे घालते मी प्रत्येक वेळेला. सो उद्या आपण मिक्सरला पेस्ट करून घेत असतो त्यावेळेला आपण थोडंसं पोहे भिजत घालून आपण तेही बॅटर तयार करताना आपण त्यावेळेला घालू शकतो. चला, व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व. सो अशा पद्धतीने तर आपली सगळी तयारी झालेली आहे आणि जर ह्यामध्ये काही तुम्हाला अजून टिप्स किंवा ट्रिक्स वगैरे माहिती असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. मलाही आवडेल, तशा पद्धतीनं मीही करायला बघते जेणेकरून आपला वेळसुद्धा वाचेल, पैसा तर वाचेलच. वेळ वाचला की आपलासुद्धा पैसासुद्धा वाचतोच. आणि घरी तुमचा जो तांदूळ आहे तो तुम्ही घेऊ शकता, बारीक कुठलाही. आता मी इथं घरचंच तांदूळ आहे सो मी त्याचाच यूज केलेला आहे. जरी कंट्रोलचं असेल तर खूप छान होतं, त्यामुळे तुम्ही तेही नक्की बघा. फक्त बासमती वगैरे अशा तांदळाचं नका यूज करून कारण त्याचं इडली डोसा इतकंसं छान होणार नाही आहे. तर हे माझ्या घरचंच तांदूळ असल्यामुळे ह्याचं इडली डोसा खूप छान होतो, त्यामुळे मी हेच वापरत असते. बाकी सगळे मसाले भात म्हणा, पुलाव म्हणा, सगळ्या गोष्टीला मी हेच तांदूळ वापरते. फक्त आता बिर्याणी एकदा नक्की करायचं आहे त्यावेळेला आपल्याला बासमती तांदूळ आणून मग त्याचं आपण करू, म्हणजे घरच्या घरी छान अशी आपण दम बिर्याणीसुद्धा करू, व्हेज दम बिर्याणी करू. त्यामुळे चला तर मग व्हिडिओ नक्की सांगा मला कसा झालेला आहे. भेटूच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू, टेक केअर अँड लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम नायकांची सोनाली. काही चुकलं असेल तर क्षमस्व.